मी सुनीता जेंकेवाड वेदृश एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या चॅनलवर सोप्यातलं सोपं गणित शिकायला भेटतं। आज आपण शिकणार आहोत गुणाकार परंतु नवीन पद्धतीचा आणि असा गुणाकार एकाच लाईन मध्ये कसा आन्सर काढायचा ते आज आपण शिकणार आहोत। आणि विथ फन म्हणजे मजा येते असं तेच ते पद्धत करून कधी कधी कंटाळतो। गुणाकार एक जरी असला तरी तेच करून कंटाळतो। तर ही आहे नवीन पद्धत, वैदिक मॅथ आहे, तर तुम्ही नक्की शिका। चला तर मग पाहूया। आता इथं उदाहरण आहे 53 गुणिले 49। आपण या उदाहरणाला आपण कसं करतो, मोस्टली आपण दोन लाईन मध्ये गुणाकार करतो। इथे एक लाईन इथे आणि नंतर त्याचे ऍडिशन करून आन्सर काढतो। तर आपण नवीन पद्धत आज शिकणार आहोत। सुरुवातीला स्टेप नंबर 1 काय करायचं, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा। 9 त्रिक 27, 27 ला आपण काय करायचं 7 लिहायचं आणि दोन हातचे इथं साईडला कुठेतरी लिहून घ्यायचं। आणि त्यानंतर या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार 9 5 45, 45 असं कुठेतरी साईडला रफ वर लिहून घ्यायचं। 4 त्रिकोण 12, 12 आणि या दोघाला ऍड करायचं। 5 अधिक 2 7, 4 अधिक 1 5 आणि या 57 मध्ये आलेले कॅरी ऍड करायचं। 58 49, 58 59, 59 ला काय करायचं 9 इथं लिहायचं आणि 5 आणखीन एक वेळेस कॅरी लिहायचं। आता स्टेप नंबर 3 काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा। 5 चोक 20, 20 मध्ये ऍड करा 5 25। असं एकाच लाईन मध्ये गुणाकाराचा आन्सर येतो आणि असं करायला मजाही येते। नवीन प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। आपण जसं जसं प्रॅक्टिस करू तसं आपल्याला हे म्हणजे 1 ते 2 सेकंदात याचा आन्सर करता येईल। आता नवीन शिकताना आपल्याला थोडा वेळ लागतो आणि अशी प्रोसेस पाहिल्यानंतर कधी कधी वाटतं तेच प्रोसेस बरी आहे, परंतु याही प्रोसेस न करून पहा, कधी कधी मजा येते, छान वाटतं नवीन काहीतरी शिकायला, गणितावर प्रेम होऊन जातं। त्यामुळे आता उदाहरण क्रमांक 2 पाहूया। स्टेप नंबर 1 काय आहे आपली, या दोघांचा गुणाकार। 6 चोक 24, 24 ला 4 लिहा, हाची इथं लिहा कुठेतरी रफ नोटबुक वर 2 आणि नंतर स्टेप नंबर 2 आपली काय आहे, या दोघांचा मल्टिप्लाय आपस मध्ये, या दोघांचा मल्टिप्लाय। 6 चोक 24, 5 सक 30, ऍड करा दोघांना 54, 54 मध्ये आलेले हे दोन हातचे कॅरी ऍड करा 55 56, 56 ला इथं 6 घ्या, आता कॅरी इथं लिहायचं 5 आणि नंतर स्टेप नंबर 3 काय आहे आपली, या दोघांचा गुणाकार। 6 पंचे 30, 30 मध्ये आलेले कॅरी 5 ऍड करा 35, लिहा 35। आला आन्सर। म्हणजे एकाच लाईन मध्ये आपलं आन्सर येतं आणि ही थोडी स्मार्ट पद्धत वाटते। आता आता उदाहरण क्रमांक आपण 3 पाहू। कोणाकोणाची कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर आणखीन काही आपण उदाहरणं पाहूयात। स्टेप नंबर 1 काय आहे आपली, या दोघांचा गुणाकार। 82 16, 16 ला किती लिहायचं 6, हातचाला 1 आणि नंतर स्टेप नंबर 2 आपली काय आहे, या दोघांचा आपस मध्ये गुणाकार। 8 सक 24 आणि 9 दोन्ही 18 आणि या दोघांचे ऍडिशन करून घ्या। 4 आणि 8 12, 12 ला 2, हातचाला 1 आणि त्याने 4। आता या 42 मध्ये आलेला एक हातचा ऍड करा 43, 43 ला 3 लिहा, हातचे आले 4 आणि नंतर स्टेप नंबर 3 काय आहे आपली, 9 ना 6 ला किंवा 6 ना 9 ला, 96 54, 54 मध्ये काय करायचं, हे 4 ऍड करायचं 55 56 57 58। झाला आन्सर। एकाच लाईन मध्ये आन्सर येतं। छान आहे ना ही पद्धत, ही वैदिक मॅथ आहे। चला समजलं नसेल तर आपण आणखीन एक उदाहरण पाहूया।
चला क्रमांक 3 पाहूया. आता 3 आपली स्टेप नंबर 1 काय आहे? या दोघांचा गुणाकार. 8 ने 2 ला गुणा किंवा 2 ने 8 ला गुणा. 8 दोन्ही 16. 16 ला किती लिहायचे? 6. हातचाला 1. स्टेप नंबर 2 आपली काय आहे? या दोघांचा गुणाकार. 8 सम 48. 48. 9 दोन्ही 18 लिहिले. या दोघांचे ऍडिशन करून घ्या. 8 + 8 किती होतात? 16. 16 ला 6 कॅरी 1. 4 मध्ये ऍड करा 1 5 आणि इथं 6 66. आता 67 मध्ये आलेली कॅरी एक ऍड करा त्याची 67. 67 ला किती लिहा? 7 लिहा आणि कॅरी 6 करा. आणि नंतर स्टेप नंबर 3 काय आहे? या दोघांचा गुणाकार 9 सकी 54. 54 मध्ये 6 ऍड करा किती होतात? 60. 60. हे झालं एका लाईन मध्ये आपलं आन्सर. अशाच प्रकारे गुणाकार शिकण्यासाठी आणि छान छान ट्रिक शिकण्यासाठी आपल्या वेदऋषी एज्युकेशन चॅनलला नक्की जॉईन करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कुठलं गणित शिकायला आवडेल आणि तुम्ही कोणत्या क्लास मध्ये आहात हे मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा. तो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.